ऑफर? काय डाव टाकते ही बाई? काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे. एवढा विचार कसला करतेस? तारा, तुझ्याकडून फक्त एकच गोष्ट हवी आहे मला. तू श्रेयसच्या आयुष्यातून कायमचं निघून जाणं. नाही म्हणजे मला कबूल आहे, तू श्रेयससाठी खूप काही केलेस, पण तू तारा आहेस, आराध्या नाहीस. आणि श्रेयसला आराध्या हवी आहे. मग काय आता तुम्ही तिला स्वर्गातनं परत बोलवणार आहात? जास्त आगाऊपणे बोलू नकोस. बोलवणार नाही, आता घालवणार आहे. आराध्या या जगात नाही हे मी श्रेयसला हळूहळू समजवणार आहे. त्याला मी आता बरा करणार आहे. तुझा आणि श्रेयसचा संबंध मी आता कायमचा संपवणार आहे. कारण तू श्रेयसच्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास. तू नेहमीच त्याला आपल्या कह्यात ठेवलंस, त्यामुळे तो कधीच स्वतंत्र होणार नाही. त्यासाठी तू श्रेयसच्या आयुष्यातून निघून जाणं हेच योग्य आहे. त्यात श्रेयसचंही भलं आहे आणि तुझंही भलं आहे. तू जर मला वचन दिलंस की तू श्रेयस समोर परत कधी येणार नाहीस, तर मी पोलिसांना तुला सोडायला सांगेन. हे घे पेपर्स आणि सही कर आणि आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा. हे शब्द अवघड आहेत, तरी एवढा अर्थ कळतोय मला की यात असं लिहिलंय की ताराचा यापुढं श्रेयसशी काही संबंध नाही. तारा आपणहून त्याच्या आयुष्यातून निघून चाललेली आहे आणि त्याच्याबरोबर बायको म्हणून तिच्या नावावर असलेल्या सर्व शेअर्सवरचा आणि प्रॉपर्टीवरचा हक्क ती सोडते. श्रेयसच्या वतीनं कुठलाही निर्णय घेण्याचा हक्क ती राजी खुशीनं सोडते. अगं कशाला डोकं फोडतेस? काही कळतंय का तुला? इंग्रजीमधून आहे ते. सह्या कर आणि मोकळी हो. सगळं तुझ्याच भल्याचं आहे. तुला हवं तर एखादं घर घेऊन देते. कोल्हापूरला आमची फॅक्टरी आहे, तिथे नोकरीही लावून देते. तुझं आयुष्य ना कसं सेट करून देते. मग चांगला मुलगा बघ, लग्न कर, संसार कर, पण त्याआधी पेपर्सवर सह्या कर. कशाला आमच्या मोठ्या माणसांच्या नादाला लागतेस, नाही का? 10वी पर्यंत शिकले हाय मी, अंगठे बहादर नाही. हळूहळू वाचलं ना की हे पण कळेल.
या पेपरनुसार श्रेयसच्या अशा मनस्थितीमध्ये आता त्याची बायको म्हणून सगळे अधिकार माझ्या हातात आहेत आणि तेच ह्या शकुंतला आत्या माझ्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करतात. पण हे मी होऊ देणार नाही. तुमचा गेम कळलाय मला शकुंतला आत्या. यशोधरा मॅडमांच्या अपरोक्ष श्रेयस आणि बिझनेस सगळंच हडप करायचंय. आणि ही तारा तुमच्या मार्गातला एकमेव अडथळा आहे. हसायला काय झालं? हसू नको तर काय करू आत्या. तुम्हाला इथं सगळं हडप करायचंय. श्रेयसची काळजी वगैरे काय नाही तुम्हाला. इथं फक्त मला बाजूला सारून सरनाईकांचा बिझनेस कसा हडप करता येईल एवढंच दिसतंय तुम्हाला. मला काय हवंय आणि काय नकोय याचा विचार करायची तुला गरज नाहीये. तू तुझ्या परिस्थितीचा विचार कर. तुला आयुष्यभरासाठी जेलमध्ये सडवणं माझ्यासाठी फार कठीण नाहीये. घरातल्या सगळ्यांना मी तुझ्या विरोधात उभं केलंय. मला एक सांग, सरनाईकांच्या घरातलं कोणीतरी आलंय का ग तुला इथं भेटायला? अरविंद, आजी, श्रेयस, यावरूनच तू आता समजून जा की श्रेयसचा आणि सरनाईकांच्या कुटुंबाचा भल्याचा विचार करायची तुला गरज नाहीये. त्यासाठी मी समर्थ आहे. तू फक्त या पेपर्सवर सह्या कर आणि चालती हो.